इथे नसते आले ना तर बरं झालं असतं. अशी 4 चौघांमध्ये माझी अब्रू तरी गेली नसती. ना वागायचं कळत नाहीये ना बोलायचं. काय अवतार करून घेतलायस तू? हा, ते कपडे बघ, तोंड बघ, आधी का फिट होतास आणि आता डोळे बघितलेस तुझे? हा, रूह अफजा डोळ्यात ओतून घेतल्यासारखे लाल झालेत. आता सुद्धा पिऊनच आलायस ना? माझं ऐकून घे. काही बोलू नकोस, तुझं तोंड उघडू नकोस. गटारे गटार तुझं तोंड. अरे दारूचा भपका येतोय बाहेर. तू ना आधीसारखं श्रीकांत राहिलाच नाहीयेस आता. बेवडा झालेस, बेवडा. कसं आहे रे जानू, तुझ्या आणि माझ्या इलुमुळे झालो होतो मी याडा. तू अर्ध्यातच निघून गेली म्हणून झालोय बेवडा. तोंड वर करून बोलतात, लाज सुद्धा वाटत नाही. हा, मत पूछो शिकायत से शराबी को कि क्यों पीता. अरे कैफियत पूछो उसकी कि पीकर भी क्यों जीता है. किती कसा बोलते आल्यापासून 30, 60, 90 मारून मारून माझे काय हाल झाले इथे. तू मात्र एकदम काय म्हातारी दिसतीये. एकदम वाईन सारखी दिसते. वाईनची बाटली नाही का अशी, जेवढी जुनी होईल ना तेवढी नशिली वाटायला तशी एकदम भारी दिसतेस. एकदम ब्युटिफुल. फक्त वाईन मध्ये आणि तुझ्यामध्ये फरक एवढाच आहे. वाईन आहे ना हार्ट साठी चांगली असते आणि तू मात्र हार्टचे परत तुकडे तुकडे. दारूच्या नशेत ना काही बडबड करू नकोस. मी केले तुकडे तुकडे. अगं कोण होतो मी, कुणासमोर न झुकणारा पुष्पा होतो तुझ्या पायी. तेवढाच अगं आधी महिन्याचं कबीर होतो, नंतर प्रीतीसाठी भीक मागणारा कबीर सिंग आधी बाहुबली होतो, आता रणव खटप्पा झालोय. काय झालंय बघायला आत्ता आलीस. एवढंच होतं तर केव्हा काय गेली होत. राहुल कशाला जुन्या गोष्टी बघावं करायची. बाकी विराट कशी आहेस, काय करतेस. बँकेत काम करतोय आणि आताच क्लाउड किचन चालू केलंय. कॉलेजमध्ये असल्यापासून ते तुझं चालू होतं बँकेचं फॉर्म. तू काय करतोस. एक्सपोर्ट इम्पोर्ट. अरे वा, कुठे. पुढे त्याला नाही पुढे करू शकतो. म्हणजे आधी इम्पोर्ट करायची आणि मग 1 तासाने एक्सपोर्ट. हे चालू आहे तू गेल्यापासून. काय अवस्था करून घेतलीस. प्रत्येक गोष्ट कोणी हाऊस म्हणून करत, काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात. नाईलाजाच्या नावाखाली व्यसन करायला छान जमतंय तुला. तुझ्या नसण्याची जाणीव करून देत माझं अस्तित्व जपणारी एकच गोष्ट सापडली मला, ती म्हणजे दारू. विराला आधार तर लागतोच ना. मग तो आधार इतर कुणाच्या खाण्याने दिला तर जगमान आणि दारूने दिला तर बदनाम. कधी सोडाविषयी नाही वाटली तुला. मला साथ देणाऱ्यांना आयुष्यात सोडत नाही मी कधी. ह्या सानी हे बघ, मला ना यायला उशीर होईल. तू असं कर, तू सगळा स्वयंपाक करून घे आणि किचन प्लीज सगळं क्लीन करून ठेव. ओके हनी, बाय. श्रीकांत काय करतोयस हे. वा मेरा वा, नुसतं झालंय तुमचं मनासारखा नवरा मिळालाय. सगळं तुझं ऐकणारा, सगळं तुझ्या ह्याच्यात घरात वास असेल केवड्याचा तर कोण हात घालेल या बेवड्याचा. काही बडबड करतोयस का. हा, हात लावायचा नाहीये स्वतः याला. तुझ्यानंतर मी कुठल्या मुलीकडे पाहिलं पण नाही ग. माझी कोण आवडलीच नाही मला. पण या बाटली पायी वाया गेलास ना. बाटली बेवडा 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 म्हणून हिरवलं सोपं आहे ग. तर तो बेवडा काय झाला, तू का पितो ते कोण विचारतं का. कोणी नाही विचार. तुम्हाला दुसऱ्याचं दुःख
समजून घेता येत नसेल तर त्याला हिनवू तरी ना. आम्हाला मान्य आहे की दारूमुळे माणूस उद्ध्वस्त, पण उद्ध्वस्त झाल्यावरती आधार देते ती दारूच ना. खूप हट्टी असतो. हा जर हट्टीपणा तू केला असतास ना तर आता तू माझ्याबरोबर असली असती. बरं आलं पण तू आज भेटलीस. सगळे साचलेलं दाबलेलं ओकून मोकळं झालो, एकदम बरं वाटतं. शी, ओकलं काय ओकलं? हा, मनातलं सगळं मोकळं केलं म्हण ना. तुझी भाषा सुद्धा बेवडी झाली आहे. मला वाटलं की माझ्या भाषेचा फक्त तुझ्या बापालाच प्रॉब्लेम आहे. आता कळतंय तुला पण प्रॉब्लेम. अरे श्रीकांत, माझं दारू पिल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा भाषाच तर निकामी होते. या दुनियादारीच्या व्याकरणाचं धोका बाजूला हो, खाली उरत ते फक्त भावनांचं ओलाव. दारू म्हणजे शब्दांच्या पलीकडे येऊन काहीतरी सुचवते. याला तर जीवनाचं सार म्हणतात, नाही का वेटर? हो सर. हा, हमारे ऑर्डर लिहो. हा सर, बोला. ड्रिंक्स में काय काय? मिल्कशेक आहेत. कॉकटेल मध्ये काय? श्रीकांत, हे असलं इथे मिळत नाही. मोहितो आहे सर. मला एक व्हर्जिन मोहितो घेऊन ये. आणि मॅमला सोडा आणतात, त्यांना सोडून जायला खूप आवडतं. मला ना काही नको. हो. थँक्यू. वाटेल ते बोलू नकोस. माझ्या बाबांनी लग्नाला नकार दिल्यावर तू गायब झालास. मला कळालं होतं की आपलं इलू इलू तिथेच संपलंय. अरे थांबायचं होतास ना, धीर धरायचा होतास. कॉलेजमध्ये कसा होतास तू? डॅशिंग, हँडसम, फिट. अरे मला जर कोणी छेडलं ना तर तिथे आडवा पाडायचा असतो त्यांना. आणि आता काय? दारू पिऊन स्वतः आडवा पडतो. हे बघ, हे बघ. अरे जुने फोटो अजून तू ठेवलीस? जेव्हाही तुझी आठवण येते ना तेव्हा हे तुझे कॉलेजचे फोटोज बघते आणि माझे डोळे भरून येतात. आणि आता आता तोंड भरून शिव्या येतात. श्रीकांत, हे बघ, मला माहितीये तू खूप काही सोसलंय, पण तुला खरंच वाटतं का या त्रासावर दारू हा उपाय आहे? तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का? नाही ना. धुंदीतनं प्रेम कोणीही करू शकतं, पण खरं प्रेम ना माणसाला शुद्धीत आणतं. दारू प्रेमापेक्षा ना स्वार्थाला वाढवते. तुझ्यावर जे लोक प्रेम करतात त्यांचा कधी विचार केलायस तू? तुला जर काही झालं तर त्यांचं काय होईल हा विचार केलायस? मनाला आवर घालताना हृदयाला त्रास होईल असं वागूच नाहीये माणसाने. श्रीकांत, तू असा नव्हतास. तू एवढा कमकुवत तर कधीच नव्हतास. खरे दारूनी प्रश्न मिटला नाही, लपला फक्त. ते मला ना तुझ्यासारखं पुढे जायला जमलंच नाही. शहर सोडायच्या आधी मी तुला एक चिठ्ठी लिहिली आहे. त्याच्या उत्तराची वाट पाहतोय. त्याचं उत्तर आज येईल, उद्या येईल, याचा धीर मला दारूने दिला. तू ती चिठ्ठी वाचली असशील असं दारूमुळे आस वाटायची. पण आता काय, दारू सोडायला काहीच कारण नाही. प्रिय मीरा, फार काही बोलण्याची इच्छा आहे पण वेळ नाही. तुझ्या माझ्या या प्रेमाचा अवघा सार इलू इलू एवढंच बोल. तुझ्याकडूनही ह्याच उत्तराची अपेक्षा आणि एक ट्रेनचं तिकीट. तुझ्याशिवाय एक एक दिवस कसा काढलाय ना हे मला माझंच माहितीये. श्रीकांत, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. खूप उशीर झाला आता या सगळ्या. का? दुसरी कोणी आवडते का? नाही. मग? अगं पण तुझा नवरा, तुझा संसार. दारूमुळे मेंदू बरोबर कानी बधीर होतात का? नाही. कोण नवरा? अरे तूच तर आता फोनवरती बोलत होतीस ना, सगळं आवरून ठेव, स्वयंपाक करून ठेव. श्रीकांत, अरे वेड्या, माझं क्लाउड किचन आहे ना, त्याचा शेप येतो. अरे पण आचार्याला कोण हानी म्हणतं? अरे त्याचं नाव हनी आहे, हनी सिंग. 4 बॉटल व्होडका वाला. अरे मग आधी सांगायचं ना, केवढा अनर्थ झाला असता. मघासपासून हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते श्रीकांत. अरे मेरे आय एम सॉरी.
दारूच्या नशेत काही बोललो असेल तर खरंच आय एम सॉरी. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. पण माझी एक अट आहे. बोल. आजपासून दारू बंद. आता एवढी महागातली वाईन घरात असताना हातबत्तीला कोण तोंड लावेल? ए श्रीकांत, सर तुमचा वर्जिन मोहितो. तूच पी आणि हे पण घेऊन जा. आणि एक डबल डेकर पिझ्झा घेऊ दे. ओके. डेट विथ बेवडा म्हणजे खच्ची आशिक जो श्रीकांत सरांनी हे आता केला आहे आणि मीरा मॅम पण याच्यामध्ये होत्या आणि या दोघांचा एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे इलू इलू, जो डिरेक्ट केला आहे आमचा खास मित्र अजिंक्य फाळकेनी. जे आम्ही तुमच्यासमोर अत्यंत प्रेमाने तयार केलेला, प्रेमळ लोकांसाठी तयार केलेला चित्रपट घेऊन आलेलो आहे. तर तो तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघावा अशी आमची नम्र विनंती आहे. येस, इलू इलू. इलू इलू. खासरी टीव्हीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमच्या व्हिडिओला भरपूर लाईक्स द्या आणि बेल आयकॉन बटन दाबा. हे राहिलं. हे पाहतो चालती.